नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे जी.के. 2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा परिषद भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. मग ती नाशिक जिल्हा परिषद जरी असली, तरी देखील इतर जिल्हा परिषदेशी सुद्धा याचा संबंध आहे. विषय पहा, तारीख पाहू शकता अगोदर 3 डिसेंबर 2024 रोजीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे. जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आरोग्य सेवक 50% करिता हंगामी फवारणी अनुभव धारण न करणाऱ्या उमेदवारांची दिनांक 4/12/2024 रोजीची कागदपत्रे पडताळणीचा आदेश रद्द करण्यात आलेला आहे. तर जो आदेश होता तो रद्द करण्यात आला. का रद्द करण्यात आला त्याची माहिती त्यांनी खाली दिली. उपरोक्त विषयान्वये जिल्हा परिषद नाशिकची पदभरतीकरिता जाहिरात आली होती 5 ऑगस्ट 2023 रोजी. सदर जाहिरातीतील सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद नाशिककडे आरोग्य सेवक 50% या संवर्गातील 119 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने 50% साठी 23/7/24/7 रोजी IBPS कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली आणि गुणांच्या आधारे व हंगामी फवारणी कर्मचारी अनुभवाच्या आधारे यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. नंतर पहा, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई पत्र क्रमांक या ठिकाणी पत्र क्रमांक सुद्धा दिलेला आहे. 15/10/2024 रोजी लेखी परीक्षेत किमान गुण मिळवून गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्या अनुभवधारक उमेदवारांना सामान्य प्रशासन विभागाच्या या ठिकाणी त्यांना इथे पहा, तथापि लेखी परीक्षेत उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या उमेदवारांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करून सामान्य प्रशासन विभाग हा जो काही आदेश आहे, या ठिकाणी 2-3 सामान्य प्रशासन विभागाचे आदेश आलेले आहेत. त्यानुसार हंगामी फवारणी कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात आलेलं होतं आणि त्यांची लिस्ट तयार करण्यात आली होती आणि जे काही ज्यांना जास्त गुण मिळालेले आहेत, त्यांची वेगळी यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती. सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे खालचा. त्या अनुषंगाने संदर्भ, हा जो संदर्भ आहे तो देण्यात येतो. रोजीच्या पत्रान्वये हंगामी फवारणी अनुभव धारण न करणाऱ्या उमेदवारांना दिनांक 4/12/2024 रोजी कागदपत्रे पडताळणी कामी जिल्हा परिषद नाशिक येथे बोलावण्यात आलेले होते. परंतु संदर्भ क्रमांक 4 अन्वये शासनाचा दिनांक जो आहे 15/10/2024 रोजीच्या पत्रास 27/11/2024 आदेशान्वये स्थगिती देण्यात आली असल्याने सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की या कार्यालयाकडे 28/11/2024 रोजीचे पत्र रद्द करण्यात येत आहे. म्हणजे पहा, 28 नोव्हेंबर 2024 रोजी जे पत्र आलं होतं ते रद्द करण्यात येत आहे. कागदपत्रे पडताळणीचा जो कार्यक्रम आहे किंवा जे नियोजन आहे ते या ठिकाणी रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्यावर सध्या स्टे आलेला आहे. तर यापुढील आता अपडेट काय येतात ते आपल्याला नक्कीच कळतील. सध्या तरी ही जी कागदपत्रे पडताळणी होती ते नियोजन रद्द करण्यात आलेलं आहे. तर पहा मित्रांनो, ही होती महत्त्वपूर्ण अपडेट.